स्ट्रेचेबल आहे. मला ना प्रवास किंवा ऑफिसला जाणार असतो तर आपल्याला ते असं पिन लावावं लागते, पण असं आणि ते वाक्य मला इतकं छान वाटलं की अरे किती त्याच्यामध्ये अर्थ लपलाय, म्हणून पाठ स्ट्रॉंग हवी का म्हणतो ना. माझ्या मागे सगळे बोलतात, पण आपणही कधीतरी कोणाबद्दल बोललेलो असतोच की. तारुण्यामध्ये ऐन भरामध्ये आपण असं रागाच्या भरात काही बोललेलो असतो. जे कोणी बोलले ते पाठीवरच टाकायचं आणि पुढे निघायचं, त्याला मागे वळून बघायचं नाही, पाठीवर असं झटकून टाकायचं. हाय, कसे आहात सगळे? प्रिया स्लोरी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी म्हटलं ना तुम्हाला, व्लॉगपेक्षा कधी कधी मला असं छान गप्पा मारायला आवडतील. तयार झाली आहे मी. आणि तुम्हाला सांगते, हा ब्लाऊज आहे ना, मी ऑनलाईन ॲमेझॉनवरून मागितला आहे. स्ट्रेचेबल आहे. मला ना एक ब्लॅक ब्लाऊज हवा होता, कारण बऱ्याचशा साड्यांवरती ना ब्लॅक ब्लाऊज चालतो, कुठे ते थोडंसं डॉट वगैरे असं. आणि 2-3 माझ्या अशा ब्लॅक साड्या आहेत की ज्याच्यावर माझ्याकडे ब्लाऊजच नाही, म्हणजे थोडी ब्लॅक डिझाईन आहे. आणि प्रत्येक साडीवर ब्लाऊज कुठे शिवत बसणार, किती खर्च येतो. साडीची किमतीपेक्षा ब्लाऊजची शिलाई जास्त आली. तर मी हा ॲमेझॉनवरून मागवला. फ्री साईज आहे ही, आणि त्याच्यापेक्षाही मोठा असेल तर XXL, 3XL, 4XL पण आहे. तर कम्फर्टेबल फिटिंग वगैरे छान आहे. असं मला आवडलं. तर मी 1-2 मागवणार आहे. बघा किती छान इलास्टिक आहे एकदम, आणि बसलाय पण छान. ॲक्च्युली हा पदर असं छान सोडल्याच्या नंतर छान वाटतो, पण दिवसभर आपण जर प्रवास किंवा ऑफिसला जाणार असतो तर आपल्याला ते असं पिन लावावं लागते, पण असं सोडल्याच्या नंतर इतकं छान वाटतं ना, त्याचा लुक मस्त वाटतं. आणि मला त्याचं फिटिंग खूप आवडलं. तर किंमत किती आहे मी बघते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. साधारणपणे 350 वगैरेपर्यंतच असेल, जास्त काय नाही. 387, 88, फार फार तर 400. माझ्याकडे मोठा ब्लाऊज आहे, फुल हँडचा आहे, पण ते आता इतकं असं अनकम्फर्टेबल होतं. हां, तर आता गप्पा मारूया. हे झालं आज काय नेसली आहे साडी वगैरे ते सांगितलं. आज ना एक वाक्य मला इतकं छान आवडलं ना. योगा क्लास करत होते ना, तर त्या क्लासमध्ये म्हणजे असं आपल्याला कसं बॅक आपली स्ट्रेट राहावी, किंवा एक प्रकार असतात ना त्याचे, कधी अप्पर बॉडी असतं, कधी लोअर बॉडीचा एक्सरसाइज असते. तर आज त्यांनी पाठीसाठी काही व्यायाम प्रकार वगैरे चालले होते अप्पर बॉडीचे. तर आपला पाठ स्ट्रॉंग हवी, बॅक स्ट्रॉंग हवी. तर बोलता बोलता ते म्हणाले, हो, कारण पाठ का स्ट्रॉंग हवी, कारण लोक पाठीमागेच बोलतात. आणि ते वाक्य मला इतकं छान वाटलं की अरे किती त्याच्यामध्ये अर्थ लपलाय, म्हणून पाठ स्ट्रॉंग हवी का. शारीरिकदृष्ट्या पाठ स्ट्रॉंग हवीच, पण मानसिकदृष्ट्यासुद्धा आपण मनाने तयार झालं पाहिजे. म्हणून म्हणतात ना, पाठ कशासाठी स्ट्रॉंग हवी. जे काही आपल्याकडे छुपे हल्ले होतात, किंवा मागून कुजबूज होते, किंवा गॉसिप होतं, हे सगळं पाठीमागे होतं. एकमेकांबद्दल काही टीका टिप्पणी, एकमेकांबद्दलची जी कुजबूज असते ती सगळी पाठीमागूनच बोलली जाते ना. आपण म्हणजे मी सुद्धा असेल त्याच्यामध्ये. आपण 4 मैत्रिणी गोळा झालो की आपली गॉसिप चालू होते, पाठीमागेच बरंचसं बोललं जातं, पण ते करायला नको ना. हा, पाठीमागे चांगलं बोललं पाहिजे, पण चांगलं बोलणं फार कमी असतं. म्हणजे 80% पाठीमागे अशा कुजबूजच असते, वेगळ्याच गप्पा असतात. 20% असं असतं की पाठीमागे पण एखाद्या व्यक्तीबद्दल चांगलं बोललं जातं. जरी ती व्यक्ती चांगली असेल, खूप काही अचीव केलं असेल, खूप काही करत असेल, तरीसुद्धा लोक नावं ठेवतात, पाठीमागे बोलतातच. आणि म्हणून आपली पाठ स्ट्रॉंग पाहिजे. याचा अर्थ काय, पाठ स्ट्रॉंग म्हणजे आपण मनाने पण स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे पाठीचा संबंध आपल्या मानसिक आरोग्याशी पण येतो. ज्यावेळी तुम्ही मनाने स्ट्रॉंग असता, शरीराने स्ट्रॉंग असता, हेल्थवाईज स्ट्रॉंग असता, तेव्हा तुम्ही सगळे आघात पचवू शकता. काही इतिहास पण साक्षीला आहे. ज्या काही घडामोडी घडल्या त्या पाठीमागे. संभाजी महाराज पकडले का गेले, पाठीवर वार झाला. समोरून वार झाला असं संभाजी महाराज कधी पकडले गेले असते का. इवन राम सीता यांना आपण दैवत मानतो. एक राम म्हणजे आदर्श, सीता म्हणजे किती आदर, पण लोकांनी त्यावेळेला सीतेला सुद्धा नावं ठेवली पाठीमागे, की वनवासात राहिली. म्हणजे कुणाला चुकलेलं नाही. हा निंदा, पाठीमागे बोलणं एखाद्याबद्दलचं, हे देवदेवतांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आहे. तर आपण तर सर्वसामान्य माणसं, आपल्याही पाठीवर बोलत असतील, माझ्याही पाठीमागे खूप काही बोलत असतील. बघा, समोरून लोक चांगलंच बोलतात, समोरून लोक चांगलं बोलतात, पण काही लोक समोर पण चांगलं बोलत नाही. समोर एखाद्याची स्तुती करणं, एखाद्याला मोटिवेट करणं, पण पाठीमागे बरंचसंही बोललं जातं. मग आपण त्यांनी ना खचून जातो. कारण का, ते पाठीमागे बोललेली तिसरी व्यक्ती आपल्याला कोणते सांगत असते, तुझ्या बद्दल असं बोलली. पण आता ते काय करायचं, आपण ऐकायचंच नाही. मला सांगूच नको माझ्या पाठीमागे काय बोललं कोणी, मला ऐकायचंच नाही, माझी इच्छाच नाही आहे. मला आजचा क्षण, आजचा दिवस छान जगायचा, आणि माझ्या समोर जे आहे ना ते मला पाहायचं आहे. माझ्याकडे समोरून कोण जे बोलतात, हसून बोलतात, मी हसून बोलणार. नाही बोलले नका बोलू. किंवा स्वतःहून आपण पण प्रयत्न करायचे की पाठीमागे कोणाच्या काही बोलायचं नाही.
म्हणून आणि ही बोलायला वेळ कधी मिळतो, आपल्याकडे खूप वेळ असतो. आपण जर स्वतःला बिझीच ठेवलं ना तर आपल्याला पाठीमागे पण कोणाच्या बोलायला वेळ नाही, निंदा करायला पण वेळ नाही. पण माणूस धर्म आहे, स्वभाव धर्म आहे, त्याच्यामुळे कधी ना कधी आपल्याकडून हे होतं. आपण जेव्हा म्हणतो ना माझ्या मागे सगळे बोलतात, पण आपणही कधीतरी कोणाबद्दल बोललेलो असतोच की, अनवधानाने म्हणा किंवा काय, कधी ईर्ष्या, कधी जेलस, कधी राग, किंवा एखाद्याने आपल्याला खूप त्रास दिला असेल, मग त्याच्यासमोर आपल्याला बोलता येत नसेल तर आपण पाठीमागून बोलतो. असं बऱ्याचसं घडलेलं असतं. पण शेवटी आता आपण एक ठरवूया, म्हणजे मी सुद्धा त्याच्यामध्ये जाईन. मी बोलते, मी तुम्हाला सांगते, आपण काय म्हणतो एकमेकांना मोटिवेट करतो, एकमेकांशी संवाद साधतो, म्हणजे मला सर्व ज्ञात आहे, मी सर्व गुण संपन्न आहे किंवा माझ्यात सगळे चांगले गुण आहेत किंवा असंही नाही. मी पण मला घडवते की काय काही चुका झालेल्या ते टाळायच्या आहेत, किंवा आपल्याकडून अनवधान झाले असेल, काही त्या तारुण्यामध्ये ऐन भरामध्ये आपण असं रागाच्या भरात काही बोललेलो असतो, ते सगळं आता विसरून आनंदाचे क्षण जगूया आणि पाठ मजबूत करूया. कशासाठी? वार झेलण्यासाठी, ऐकण्यासाठी. आणि पाठीवर जे आहे, जे कोणी बोलले ते पाठीवरच टाकायचं आणि पुढे निघायचं. त्याला मागे वळून बघायचं नाही, पाठीवरून असं झटकून टाकायचं. ते जर पुढे आणलं ना तर तुमचा दिवस एकदम खराब जाईल. तर ते वाक्य मला खूप आवडलं, मला तुमच्याशी शेअर करायचं. तुम्हाला काय वाटतं? त्या वाक्यामध्ये किती अर्थ लपला नाही का? तर पाठ मजबूत करूया मस्तपैकी आपली आणि मस्त दिवस जगूया. चला आता मला उशीर होईल, निघते मी. चला भेटूया पुन्हा असेच अशा छोट्या छोट्या गप्पा मारणार आहे तुमच्याशी. आणि तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? हे खरं आहे का? आपण आपल्यामध्ये मी माझ्या स्वतःपासूनच बदल करायला सुरुवात केलेली आहे माझ्या लाईफमध्ये. तर मी प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हरित्या बघते. तर तुम्ही पण पॉझिटिव्हली घ्या सगळं. जरी कोणी मागे बोलले तर बोलू दे, काही हरकत नाही, बोलल्याने काय होतं आहे. चला बाय बाय, भेटूया पुन्हा असेच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. टेक केअर.